भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आज 42 सदस्यांनी इच्छुक 3 उमेदवारांची नावे प्राधान्यक्रमाने लिहिलेलं मतदान केलंय। पक्ष निरीक्षकांचा अहवाल प्रदेश भाजपला जाणार असून 3 मे रोजी ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष निवड जाहीर होईल। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस आहे। माजी पालकमंत्री आमदार सुभाष देशमुख आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे पक्ष निरीक्षक म्हणून उपस्थित होते। शिरढोण येथील एका हॉटेलवर मतदान झालं। जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, संग्रामसिंग देशमुख, पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सीबी पाटील, विक्रम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी अध्यक्ष राजाराम गरुड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सरिता कोरगू, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह एकूण 42 जणांनी मतदान केले। जिल्हाध्यक्ष पदासाठी संग्रामसिंग देशमुख, पृथ्वीराज देशमुख, शिवाजी डोंगरे तसेच मिलिंद कोरे, विलास काळेबाग, राजाराम गरुड हे 6 जण इच्छुक उमेदवार आहेत। संग्रामसिंग देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे। लोकसभा निवडणुकीपासून देशमुख बंधूंमध्ये अंतर पडले। जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ते आमने सामने आलेत।